अनधिकृत बांधकामांबाबत कठोर कारवाईचं धोरण स्वीकारण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश. अनधिकृत बांधकामांबाबत कठोर कारवाई करण्याचं धोरण ठेवण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. तसंच महापालिका क्षेत्रात एकही अनधिकृत प्लिंथ होऊ नये, त्याचप्रमाणे अनधिकृत बहुमजली इमारत तोडण्यासाठी डिमॉलिशन तज्ज्ञाची मदत घेण्याचे निर्देशही मुख्यमंत्री महोदयांनी दिले आहेत. त्यानुसार महापालिका क्षेत्रात कार्यवाही सुरू करण्यात येत आहे. अनधिकृत बांधकामात अधिकाऱ्यांचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष संबंध दिसून आल्यास त्यांच्यावर गंभीर स्वरूपाची कारवाई करण्यात येईल, असंही पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी स्पष्ट केले. ठाणे महापालिका कार्यक्षेत्रातील अनधिकृत बांधकामांबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी सतर्क राहून तातडीनं कारवाई न केल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केला जाईल, असा इशारा आयुक्तांनी या बैठकीत दिला आहे. बहुतेक वेळा अनेक अनधिकृत बांधकामांमध्ये कारवाई केली जाते, परंतु ही कारवाई काही प्रमाणातच असते. काही दिवसानंतर तेथे चाळ वा इमारतींचं बांधकाम होतं. असं न करता अनधिकृत बांधकाम पूर्णपणे निष्कासित करावं. अनधिकृतपणे उभारलेल्या इमारती कोसळण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर असते. यामध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या जीवनाचा प्रश्न असतो. यामध्ये नागरिकांचे नाहक बळी जातात. त्यामुळे अनधिकृत बांधकाम दिसल्यास तातडीनं कारवाई करावी. ते अनधिकृत बांधकाम बहुमजली असेल तर डिमॉलिशन तज्ज्ञाची मदत घेण्यात यावी, असंही बांगर यांनी सांगितलंय. हा नागरिकांच्या जीवितेचा विषय असलेल्या यंत्रणांनी परिणामकारक करावी, अशी अपेक्षा आयुक्तांनी व्यक्त केली आहे. नववर्ष स्वागताच्या पूर्वसंध्येला मद्यपी वाहन चालकांवर कारवाई करण्यासाठी ठाणे पोलीस यंत्रणा सज्ज. नववर्ष स्वागताच्या पूर्वसंध्येला मद्यपी वाहन चालकांवर कारवाईसाठी तसंच अंमली पदार्थ तस्करांवर कारवाई करण्यासाठी ठाणे पोलीस सज्ज झालेत. वाहतूक पोलिसांचं पथक शहरातील मुख्य चौक तसंच मुख्य रस्त्यांलगत तैनात केले जाणार असून त्याद्वारे मद्यपी वाहन चालकांविरोधात कारवाई केली जाणार आहे. तर अंमली पदार्थ तस्करांवर आणि सेवन करणाऱ्यांवर गुन्हे अन्वेषण शाखा, स्थानिक पोलीस नजर ठेवून आहेत. नववर्ष स्वागताच्या पूर्वसंध्येला नागरिक पार्ट्यानिमित्तानं बाहेर पडतात. या दरम्यान काही वाहन चालक मद्य पिऊन वाहनं चालवतात. तसंच दुचाकीवरही क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करतात. या प्रकारामुळे अपघाताची भीती व्यक्त होते. या प्रकारांना आळा घालण्यासाठी ठाणे वाहतूक पोलीस सज्ज झाले असून येत्या 2 दिवसात पोलिसांची विविध पथकं शहरातील चौकाचौकात तैनात केली जाणार आहेत. ठाणे वाहतूक पोलिसांकडे 25 श्वासविश्लेषक यंत्र असून या यंत्रांद्वारे मद्यपी वाहन चालकांविरोधात दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. मद्यपी वाहन चालकांसोबत प्रवास करणाऱ्या चालकांवरही मोटार वाहन कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई केली जाणार आहे. शहरातील पार्ट्यांमध्ये अंमली पदार्थांचा छुप्या पद्धतीनं सेवन केलं जातं. त्यामुळे अशा पार्ट्यांवर अंमली पदार्थांचे तस्कर देखील येत असतात. या तस्करांवर अंमली पदार्थ विरोधी पथकाचे अधिकारी, कर्मचारी आणि गुन्हे अन्वेषण शाखेची पथकं लक्ष ठेवून आहेत. अंमली पदार्थांचं सेवन करणाऱ्यांविरोधात पोलिसांकडून कारवाई सुरू झाली आहे. तसंच शाळा महाविद्यालयात निर्जन स्थळी पोलिसांची गस्त पथक तैनात असणार आहेत, असं अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. संविधान वाचनाचा केवळ उपचार न करता ते रोजच्या दिनचर्येत आचरणात आणण्याची गरज असल्याचं निवृत्त न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी यांचं ठाण्यात प्रतिपादन. संविधान आपल्याला आयतं मिळालेलं नाही. त्यासाठी एका पिढीला बराच संघर्ष करावा लागलाय. स्वातंत्र्य सैनिक हे काही पगारी नोकर नव्हते. त्यांनी केलेल्या त्यागामुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षात त्यांचे ऋण मान्य करून स्वातंत्र्यानंतर जन्माला आलेल्या आमच्या पिढीनं प्रायश्चित्त तर नव्या पिढीनं आत्मपरीक्षण करावं, असं प्रतिपादन निवृत्त न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी यांनी संविधानाची अमृत महोत्सवी वाटचाल हा विषय मांडताना केला आहे. भारतीय संविधानाचं मर्म न्यायमूर्ती धर्माधिकारी यांनी सोप्या शब्दात अतिशय संयत पद्धतीनं उलगडून दाखवलं. संविधान वाचनाचा केवळ उपचार न करता ते रोजच्या दिनचर्येत आचरणात आणण्याची गरज असल्याचंही धर्माधिकारी यांनी सांगितलं.
संविधानाच्या बाबत आपली भूमिका अतिशय नम्र आहे. संविधान म्हणजे केवळ कायद्याचं पुस्तक नाही. जगातील इतर लोकशाही राज्यव्यवस्थेतील काही समान धागे त्यात आढळले असले तरी त्याचा ढाचा स्वतंत्र आहे. भारतीय संविधानाची सुरुवात 1909 रोजी झालेल्या इंडियन कौन्सिल ॲक्टनं झाली आहे. पुढे 1919 आणि 1935 मध्ये त्यात काही सुधारणा झाल्याचंही धर्माधिकारी यांनी विशद केलं. संविधानात नमूद केलेल्या जगण्याच्या स्वातंत्र्यात अर्थपूर्ण जगणं अपेक्षित आहे. न्यायपालिका स्वतंत्र आणि स्वायत्त आहे. तिचं मोल राखायला हवं. नागरिकांनीही त्यांचे अधिकार आणि उत्तरदायित्वाची जाणीव ठेवायला हवी. लोकशाही व्यवस्थेत मतदान करणं आवश्यक आहे. मात्र अनेक जण मतदान नोंदणी आणि मतदान करत नाही. अशा परिस्थितीत कितीही चांगलं संविधान मिळालं तरी आपलं भलं होणार नसल्याचंही धर्माधिकारी यांनी सांगितलं. ठाण्यात कोविड सक्रिय रुग्णांची संख्या 28, 26 रुग्णांवर होम आयसोलेशनमध्ये उपचार सुरू. ठाण्यात पुन्हा कोरोनाचे 2 नवीन रुग्ण आढळून आलेत. त्यापैकी एका रुग्णावर कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात तर एका रुग्णावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सक्रिय रुग्णांची संख्या 28 आहे. यापैकी 26 रुग्णांवर होम आयसोलेशनमध्ये उपचार सुरू आहेत. या रुग्णांपैकी 5 रुग्ण हे कोविडच्या जेवण प्रकारातील असल्याचं आढळले. महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी याला दुजोरा देत घाबरण्याची गरज नसल्याचंही सांगितले. नवीन प्रकारातील सर्व 5 रुग्णांवर होम आयसोलेशनमध्ये उपचार केले जात आहेत. तसंच ठाण्यात RT-PCR चाचण्यांची संख्या वाढवणं, सर्व आरोग्य केंद्रांमध्ये तापाच्या OPDमध्ये येणाऱ्या नागरिकांची कोविड चाचणी करणं, कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात खाटांची संख्या वाढवण्याच्या सूचना आरोग्य विभागाला देण्यात आल्यात. महापालिका प्रशासन पूर्णपणे सतर्क असून ठाणेकरांनीही सतर्क राहून प्रशासनाला सहकार्य करावं असं त्यांनी सांगितलंय. 2020 आणि 2021 मधील जागतिक कोरोना आजारामुळे प्रशासनासह सर्वसामान्य नागरिकांची चिंता वाढली होती. मात्र त्यानंतर हळूहळू हा आजार दूर झाला आणि गेल्या 2 ते 3 वर्षात हा आजार दूर झाल्यानं आरोग्य यंत्रणेसह सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला. दरम्यान आता पुन्हा 2 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं प्रकरण समोर आले. रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अनिरुद्ध माळगावकर यांनी सांगितलं की ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एका रुग्णावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर आहे. रुग्णालय प्रशासनाच्या वतीनं रुग्णाचे नमुने NIV पुणे येथे तपासणीसाठी पाठवण्यात येणार असून तेथे अहवाल आल्यानंतरच कोरोनाच्या प्रकारांबाबत माहिती समोर येईल. तथापि एकूण 28 रुग्णांपैकी 5 रुग्ण जेवण प्रकारातील असून प्रत्येकावर घरी उपचार केले जात आहेत आणि कोणतीही गंभीर लक्षणं आढळले नसल्याचं त्यांनी सांगितलं. ठाण्यात उपवन येथे युवा सेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या वतीनं नाताळ सण साजरा. संस्कृती युवा प्रतिष्ठान आणि प्रताप सरनाईक फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं तसंच आमदार प्रताप सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली आणि युवा सेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या पुढाकाराने ठाणे शहरातील नागरिकांसाठी यंदाही नाताळच्या निमित्तानं 25 ते 31 डिसेंबरपर्यंत उपवन येथे वंडरलँड ठाणे या अनोख्या फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळेस लहान मुलांसाठी विविध खेळाचं साहित्य मुलांसाठी खेळण्यासाठी ठेवण्यात आले. तसंच 40 फुटी भव्य क्रिसमस ट्री या ठिकाणी सर्व बच्च कंपनीचं लक्ष वेधून घेतोय. यावेळी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक आणि युवासेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी लहान मुलांबरोबर आनंद लुटला. यावेळी माजी नगरसेवक आशा डोंगरे तसंच शिवसेनेचे इतर पदाधिकारीही उपस्थित होते. उत्साह साजरा करतात. पण या ठिकाणी कशा प्रकारे साजरा करतात अनेक लोक या ठिकाणी जमायला असतात. नाही, दरवर्षी आम्ही प्रताप सरनाईक फाउंडेशनच्या वतीनं वेगवेगळे उपक्रम असे लहान मुलं असतील आणि सर्वसामान्य लोकांसाठी आम्ही करत असतो. प्रामुख्यानं उपवन या तलावाच्या ठिकाणी उपवन आर्ट्स फेस्टिवलच्या माध्यमातून आम्ही एक अतिशय भव्य दिव्य असा कार्यक्रम आयोजित करत असतो. लोकांची एकच अपेक्षा असते की फक्त त्या 4 दिवसाच्या महोत्सवानिमित्ताने आम्हाला एक वेगळा आनंद या ठिकाणी लुटता येतो आणि म्हणूनच गेल्या वर्षी पहिल्यांदाच विंटर वंडरलँड ठाणे हा कार्यक्रम आम्ही सुरू केला होता.
ह्याच उपवनच्या जेटीवर या 40 फुटाचा एक क्रिसमस ट्री या ठिकाणी आम्ही उभारलेला आहे आणि लहान मुलांना आकर्षित होत असलेले असे अनेक गेम्स आणि त्याचबरोबर सेल्फी बूथ्स या ठिकाणी आम्ही इन्स्टॉल केलेले आहेत. लोकांचा अतिशय चांगला रिस्पॉन्स गेल्या वर्षी आला होता आणि म्हणूनच आम्ही ठरवलं की हे विंटर वंडरलँड पुढल्या वर्षीसुद्धा उपवनला आम्ही करावं आणि ह्या वर्षी ह्या विंटर वंडरलँडचं आम्ही आयोजन केलेलं आहे. असंच समरच्या सुट्ट्या जेव्हा असतात म्हणजे उन्हाळ्याच्या जेव्हा सुट्ट्या असतात त्यावेळेस आम्ही समर वंडरलँड करतो आणि हे विंटर वंडरलँड ह्या डिसेंबरच्या महिन्यामध्ये क्रिसमसच्या निमित्ताने मी लोकांसाठी करत असतो. असं काय आव्हान कराल ह्या 30% आव्हान एवढंच आहे की या ठिकाणी आपण जर पाहत असाल तर आम्ही सर्वसामान्य लोकांना एकच विनंती करतो की वर्षभर आपण ज्या काही वस्तू विकत घेतो आणि त्या वस्तूनंतर आपण वापरणार नाही होत अशा काही ज्या वस्तू असतात ते या ठिकाणी डोनेशनच्या रूपाने आम्ही स्वीकारतो आहे. लोकांकडनं कुठल्याही प्रकारचं आम्ही कॅश ह्या ठिकाणी स्वीकारत नसून लोकांना गोरगरिबांना जे काही डोनेट करायचं आहे या अशा वस्तू कपडे असतील खेळणी असतील अशा सगळ्या वस्तू सॅन्टाक्लॉजच्या माध्यमातून सॅन्टाक्लॉज नेहमी देत असतो तर इथे वेगळं चित्र आपण पाहत असाल इथे सॅन्टाक्लॉज घेतो आहे आपल्याकडनं आणि या सगळ्या वस्तू घेऊन गेल्या वर्षीसुद्धा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये एक आश्रम आहे त्या आश्रमामध्ये जाऊन आम्ही मुलांना ती भेटवस्तू दिली होती. यंदाही युवासेनेच्या माध्यमातून आमचे सर्व कार्यकर्ते आणि सर्व आमची टीम ही या गोरगरीब विद्यार्थ्यांना गोरगरीब मुलांना ह्या सगळ्या वस्तू पोचवायचं काम करेल.